राज्य सरकारच्या नवीन वाळू धोरणामुळे दिलासा, 660 रुपये प्रतिब्रास दराने वाळू उपलब्ध होणार। अवकाळी पावसामुळे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 3-13 पावसामुळे पुणे विमानतळावर पाणीच पाणी। विमानतळाच्या गेटजवळ पाणी तुंबल्याने प्रवाशांची गैरसोय। अवकाळी पावसाचा पिकांना मोठा फटका, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची शेतकरी नेते अजित नवले यांची मागणी। पिंपरी चिंचवडमध्ये अवकाळी पावसाची दमदार हजेरी, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। मुंबईच्या तलावांमध्ये 18% पाणीसाठा, प्रचंड उकाड्यामुळे धरणांनी तळ गाठला। मुंबईच्या तलावांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने घट। तामिळनाडूतील कृष्णागिरी शहरात मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत। सोलापुरात अवकाळी पावसामुळे कांद्या दरात घसरण, कांद्याची आवक चांगली असली तरी कांद्याला योग्य भाव नसल्याने शेतकरी चिंतेत। भारतातून पाठवलेले 4 कोटी आंबे अमेरिकेनं नाकारले, कागदपत्रांमधील त्रुटींमुळे बसला फटका, आंबा निर्यातदारांचं मोठं नुकसान। ठाण्यातील म्हाडा चाळी इमारतींना झटका, आता 20 वर्षांनी अचानक पाणीपट्टी बिल आणि दंडाच्या नोटिसा। आमदार संजय केळकर यांनी म्हाडा प्रशासनाला विचारला जाब। भारतात बंदी असलेल्या बोगस बियाण्याची विक्री, नंदुरबार जिल्ह्यात बोगस बियाण्याची सर्रास विक्री। बोगस बियाणे विक्रेत्यांना कोणाचे आशीर्वाद, असा सवाल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।